केरळमधील एका छोट्या गावातून निघालेला सॅम आणि सोफिया यांनी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न सीबीडीपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या एपिंग सबटमध्ये स्वतःचे एक छोटेसे जग उभारले होते. 14 ऑक्टोबर 2015च्या सकाळी असे काहीतरी घडले ज्याने हे स्पष्ट झाले की या कुटुंबासाठी कालची रात्र किती काळी ठरली असावी. पहाटे जेव्हा सोफियाला जाग आली तेव्हा तिचा नवरा सॅम बेडवर तिच्या शेजारी पडलेला होता. सोफियाने पाहिले की त्याच्या तोंडातून फेस आला होता आणि त्याचे शरीर थंड पडले होते. हे सर्व पाहून सोफियाला धक्का बसला. त्याचे हातपाय आखडले होते. तिने पटकन बाजूला झोपलेल्या आपल्या 6 वर्षाच्या मुलाला उठवले आणि आपली बहीण सोनिया, जी मेलबर्नमध्ये राहत होती आणि पेशाने नर्स होती, तसेच शेजारी राहणाऱ्या एका फ्रेंडला पण बोलावले. 14 ऑक्टोबर 2015 सकाळी 9 वाजता सोनियाच्या बोलण्यावर सोफियाने लगेच एमर्जन्सी सर्व्हिसेसला कॉल केला. दुसरीकडून फिमेल ऑपरेटरने मेडिकल टीम येईपर्यंत सॅमला कंप्रेशन्स अँड सीपीआर देण्यासाठी सांगितले. थोड्याच वेळात सोफियाची बहीण सोनिया आणि तिची मैत्रीण सुद्धा तेथे पोहोचले. सॅमला सीपीआर देणे सुद्धा अशक्य होते कारण की त्याच्या तोंडातून फेस आणि रक्त येत होते. इनफॅक्ट त्याचा जबडा इतका टाईट शट झाला होता की त्याची जीभ त्याच्या दातांमध्ये येत होती. कोणालाच समजू शकलं नाही की अचानक हे सर्व कसं झालं. थोड्याच अंतरावर असलेला 6 वर्षाचा निरागस मुलगा आपल्या वडिलांना तडफडताना पाहत होता. जो व्यक्ती आदल्या दिवशी चांगला वाटत होता तो एवढ्या वाईट कंडिशनमध्ये गेला कसा. 13 मिनिटांनंतर पॅरामेडिकची टीम फायनली पोहोचते. ते सॅमचा पायजमा आणि टॉप रिमूव्ह करून हार्टबीट आणि बॉडी टेम्परेचर चेक करतात. सॅमचा बॉडी टेम्परेचर 27.7 डिग्री सेल्सिअस म्हणजेच नॉर्मलपासून 10 डिग्री कमी होता. पॅरामेडिक सीपीआर अप्लाय केले बट त्यांची सॅमला रिवाईव्ह करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. सॅम याने शेवटी जीव सोडला होता. प्रिलिमिनरीजने हे समजले की रात्री झोपेतच सॅमला हार्ट अटॅक आला होता ज्यामुळे त्याचा जीव गेला. काही क्षणात सोफियाची लाईफ पूर्णपणे बदलून गेली होती. जेथे एक रात्र अगोदर त्यांच्या परिवारामध्ये सर्व काही ठीक होते तेथेच दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या 6 वर्षाच्या मुलाच्या डोक्यावरून बापाची सावली गेली. सॅम हा फक्त 33 वर्षाचा होता परंतु आता एवढ्या लहान वयात सुद्धा हार्ट अटॅक येणे ही एक सामान्य गोष्ट झाली होती. तरीही वेळेवरच फॉरेन्सिकची टीम तेथे पोहोचली आणि काहीच फोटो क्लिक केले परंतु त्यांना काही सुद्धा अनयुज्युअल किंवा कुठलेही फाऊल प्लेचे साईन नजरेस आले नाही. इनफॅक्ट घरात पोलिसांना कुठल्याही प्रकारची फोर्स एंट्रीचे एव्हिडन्स सुद्धा मिळाले नाही ज्यामुळे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन टीमला बोलावले नाही. केरळमध्ये सॅमच्या आई वडिलांना फोन आला. हा कॉल सोफियाचा होता जिने रडत रडत त्यांना झालेली अघटित घटना सांगितली. त्यांना सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की त्यांचा मुलगा आता या जगात नाहीये. कुटुंबामध्ये प्रत्येकाचे रडून रडून हाल झाले होते आणि केरळहून हजारो मैल दूर मेलबर्नमध्ये सोनिया ही सुद्धा हिंमत हरू लागली होती. परंतु मेलबर्न पोलीस आणि मेडिकल टीमच्या सपोर्टमुळे सोफिया आपल्या मुलासोबत सॅमच्या बॉडीला घेऊन त्यांच्या घरी जाऊ शकली. इनफॅक्ट मेलबर्नच्या मॅले डायस्पोराने सोफियाच्या मदतीसाठी 10,000 ऑस्ट्रेलियन डॉलर सुद्धा अरेंज करून दिले. सॅमच्या डेथच्या 2 दिवसांनंतर 16 ऑक्टोबर 2015 सॅमची डेड बॉडी केरळला पोहोचली. सोफिया आणि तिचा मुलगा सुद्धा केरळला परतले. कुटुंबामध्ये सर्वजण सदम्यामध्ये होते. सॅम घरापासून इतका दूर असून सुद्धा आपल्या परिवाराशी नेहमीच जोडलेला होता आणि आपल्या बिझी शेड्यूलच्या नंतर सुद्धा सॅम आणि सोफिया प्रत्येक वर्षी वेकेशनसाठी केरळला जायचे आणि राहायचे. आणि यंदाही 4 दिवस अगोदर सॅम आणि सोफिया 2 हप्ते केरळला आपल्या कुटुंबासमवेत वेकेशन स्पेंड करून परत ऑस्ट्रेलियाला परतले होते. त्यावेळी सॅमची आई वडिलांना या गोष्टीची खबर सुद्धा नव्हती की ते आपल्या मुलाला शेवटचे जिवंत भेटत आहेत. सोफिया सॅमच्या बॉडीजवळ बसून अचानकच ढसाढसा रडू लागायची, तर कधी कधी एकदम शांत होऊन जायची, तर कधी सॅमच्या डोक्यावरून हात फिरवायची, तर कधी त्याच्या कपाळावर किस करायची.
तिच्या चेहऱ्यावर एवढं दुःख होतं की तिथे उपस्थित असलेले सर्वांचे डोळे भरून आले होते. परंतु अजूनही असं काही होतं की जे सॅमच्या वडिलांच्या मनात ती गोष्ट खात होती. कारण की सॅम आधीपासूनच हसतमुख स्वभावाचा होता आणि प्रत्येक वर्षी जेव्हा तो केरळला आपल्या घरी यायचा तेव्हा नेहमी तो खूप आनंदी असायचा. परंतु शेवटच्या वेळी जेव्हा तो आला होता तेव्हा तो खूप उदास आणि गप्प गप्प दिसत होता. केरळहून ऑस्ट्रेलियाला जातावेळी सॅमने आपले वडील आणि काही रिलेटिव्ह्ज यांना बोलावून सांगितले की मला असं वाटत आहे की पुढच्या वेळी तो आपल्या घरी जिवंत येणार नाही, तर कॉफिनमधून येईल. एवढेच नाही तर सॅमने म्हटले होते की मेल्यानंतर त्याला आपल्या ग्रँडफादरच्या कबरेजवळच दफन करावे. सॅमचे अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून सर्वांना विचार करण्यास भाग पाडले. सॅमला आपल्या मृत्यूबद्दल आधीच माहिती होतं की हे फक्त योगायोगच होते, परंतु याही पेक्षा एक मोठा प्रश्न होता की खरंच यामागे काहीतरी षडयंत्र तर नाही ना. सॅमच्या मृत्यूनंतर जेव्हाही कोणाची नजर सोफियाच्या अवस्थेवर जायची तेव्हा त्यांना खूप वाईट वाटायचं. जणू काही सोफिया पूर्णपणे एकटी पडली होती. 24 ऑक्टोबर 2015 सॅमला जाऊन फक्त 10 दिवस झाले होते, परंतु सोफिया जास्त वेळ केरळमध्ये थांबू शकत नव्हती. कारण की तिचा जॉब आणि मुलाचं शिक्षण हे ऑस्ट्रेलियामध्येच होतं. म्हणून तिने सॅमच्या पॅरेंट्सला सांगितले की तिला जास्त दिवस थांबायची तर इच्छा आहे, पण इच्छा असून सुद्धा तिला परत जावे लागणार. सोफिया आपल्या मुलासह परत ऑस्ट्रेलियाला निघून गेली, परंतु सॅमच्या पॅरेंट्सला ती प्रत्येक शनिवारी फोन कॉल करून हालचाल विचारायला विसरायची नाही. म्हाताऱ्या आई वडिलांना या गोष्टीचं समाधान वाटायचे. त्यांचे हाल हवाल विचारण्यासाठी त्यांची सून आणि नातवासोबत बोलून ते आपलं मन हलकं करायचे. पण इथूनच त्यांच्या जीवनात असे नवे वळण लागणार होते याची त्यांना कल्पनाच नव्हती. जुलै 2016 सॅमला जाऊन 9 महिने झाले होते आणि प्रत्येक शनिवारप्रमाणे सॅमचे आई वडील सोफियाच्या फोनची वाट पाहत होते. परंतु या संध्याकाळी सोफियाचा फोनच आला नाही. सॅमच्या आई वडिलांनी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही. त्यांना वाटलं की कदाचित ती कामात खूप बिझी असेल, त्यामुळे विसरले असेल आणि पुढच्या शनिवारी सुद्धा त्यांचा पूर्ण दिवस तिच्या फोनची वाट बघण्यात गेला. पण तिचा फोन काही आलाच नव्हता. मागील 9 महिन्यात हे पहिल्यांदाच झालं होतं की 2 सप्ताहापेक्षा जास्त वेळ झाला होता आणि अजून फोन आला नाही. अशातच त्यांना सोफियाची चिंता वाटू लागली. त्यामुळे त्यांनी मेलबर्न ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या सोफियाची बहीण सोनियाला कॉल केला आणि त्याबद्दल विचारले. परंतु त्यांना जे काही उत्तर मिळालं ते ऐकून त्यांना धक्काच बसला. सोनियाने सांगितले की सोफियासोबत फक्त तुम्हीच नाही तर कोणीच बोलू शकत नाही, कारण की मागील 15 दिवसांपासून सोफिया जेलमध्ये आहे. सोफियाचं ऑस्ट्रेलियामध्ये जेलमध्ये असणे या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता आणि त्याहीपेक्षा जास्त धक्कादायक ही गोष्ट होती ज्यासाठी सोफिया हिला अरेस्ट केलं होतं. कारण की जेव्हा सॅमच्या वडिलांनी सोनियाला सोफिया जेलमध्ये का गेली म्हणून विचारले तेव्हा जे उत्तर त्यांनी ऐकले तेव्हा तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण की सोफियाला सॅमच्या मर्डर केसमध्ये अरेस्ट केले होते. पण प्रश्न हा होता, त्यांच्या मुलाचा मृत्यू हा हार्ट अटॅकमुळे झाला होता, तर मग यामध्ये त्याच्या पत्नीचा हात कसा असू शकतो? आणि जरी हात असला तरी तिला पकडण्यासाठी 10 महिन्यांचा कालावधी कसा लागला? का खरंच सर्व खेळ सोफियाचाच रचलेला होता की तिला या कटात गुंतवण्याचा प्लॅन होता? सर्वात पहिलं समजून घेऊया की शेवटी ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी सोफियाला या मर्डर केसमध्ये का आणि कसे अरेस्ट केले. सॅमच्या डेथच्या काही दिवसानंतर ऑटोप्सी रिझल्टचे पोलिसांच्या हाती लागणे तेव्हा कॉज ऑफ डेथ तो नव्हता जे त्यांना वाटलं होतं आणि जे सोफियाने आपल्या कुटुंबातील सर्वांना सांगितले होते. एवढेच नाही तर सॅमच्या ब्लडमध्ये क्लोनाझपेमचे सुद्धा ट्रेसेस मिळाले होते. क्लोनाझपेम एक अशी जाव आहे जो पॅनिक डिसऑर्डरसाठी देण्यात येते आणि याचा यूज एज अ स्लीपिंग पिल प्रमाणे केला जात असतो. सॅमच्या बॉडीमध्ये या दोन्ही एलिमेंटची उपस्थिती असणे याच गोष्टीचा इशारा देत होती की सॅमचा
प्री प्लॅन मर्डर करण्यात आला होता. असाच पोलिसांना सर्वात पहिला संशय सोफियावर आला, परंतु ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन करण्याची पद्धत वेगळी असते. कारण की ऑटोप्सी रिपोर्ट आल्यानंतर ते सरळ सोफियाच्या घरी तिची चौकशी करण्यासाठी गेले नाही. कारण की नेहमी हेच पाहिलं गेलं आहे की गुन्हेगार जर क्राईम करूनही पकडला जात नाही किंवा तो संशयाच्या फेऱ्यात येत नसेल तर काही दिवस तो नॉर्मल ॲक्ट करतो, जेणेकरून कोणालाच त्याच्याबद्दल संशय आला नाही पाहिजे. आणि मग जेव्हा त्यांना विश्वास बसतो की मामला आता शांत झालाय, तेव्हा ते आपल्या असली रंगात येतात. म्हणून ऑस्ट्रेलियन पोलिसांनी स्लोली ॲक्ट केले आणि सर्वात पहिले सोफियावर हर तऱ्हेने नजर ठेवण्यासाठी त्यांनी कित्येक टीम्स बनवल्या. एक टीम सोफियाची प्रत्येक मुवमेंटवर नजर ठेवण्यासाठी ठेवली आणि एक टीम सोफियाचे कॉल रेकॉर्डिंग मॉनिटर करत होती आणि तिसरी टीम सोफियाच्या बँक अकाउंट आणि फायनान्शियल ट्रान्झॅक्शनवर नजर ठेवून होती. आणि हे सर्व काही दिवस नाही, काही हप्ते नाही, तर कित्येक महिन्यांपासून चालू होते. याचे कारण हे होते की अपराधी कितीही चालाख असला तरी कधी ना कधी तो चूक करतोच. सॅमच्या कारला एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर केले होते, परंतु पोलीस हैराण तेव्हा झाले जेव्हा सोफियाने त्याच व्यक्तीसोबत बँकेमध्ये जॉईंट अकाउंट ओपन केले होते आणि सॅमच्या अकाउंटवरील सर्व पैसे ट्रान्सफर केले. सोफियाच्या मुवमेंटवर नजर ठेवणाऱ्या टीमला समजले की ती एका व्यक्तीबरोबर सतत भेटायची. दोघेही कधी कधी मेलबर्नमध्ये असलेल्या पार्क किंवा कॅफेमध्ये भेटून एकत्र वेळ घालवायचे. सुरुवातीला ते दोघेही गर्दीपासून वाचून एकांतात भेटायचे, जणू काही त्यांना कोणी ओळखीचं भेटू नये. परंतु काही दिवसानंतर त्यांचे पब्लिकली मिळण्याची भीती संपली. दोघांचीही बॉडी लँग्वेज अशा प्रकारची होती जणू काही ते रिलेशनशिपमधील कपल असतात. इनफॅक्ट दोघांमध्ये 100 तासांपेक्षाही जास्त कॉल रेकॉर्डिंग पोलिसांनी टॅप केली होती. जेव्हा पोलिसांच्या सर्व टीम्सने आपली इन्व्हेस्टिगेशनच्या डाटाला कंबाईन केले तर हे समोर आले की सोफियाने ज्या व्यक्तीच्या नावावर कार्ड ट्रान्सफर केले, ज्याच्यासोबत बँकेमध्ये जॉईंट अकाउंट ओपन केले आणि ज्याच्यासोबत बाहेर फिरायला जायची, ते तीनही व्यक्ती एकच आहेत आणि त्याचं नाव अरुण कमलासनन आहे. शेवटी या मॉडेल मिस्ट्रीमध्ये अरुण कमलासन नावाचं पात्र कसं आलं हे पाहण्यासाठी आपल्याला मागे जावे लागेल. ज्यावेळी सॅम आणि सोफिया एकमेकांना भेटले होते, केरळमधील कोलम डिस्ट्रिक्टचे एक छोटेसे गाव करुवलू येथे सॅमचा जन्म झाला होता. सॅम हा बालपणापासूनच खूप सरळ आणि इंटेलिजंट मुलगा होता. सॅम हा सिंगिंगमध्ये खूपच चांगला होता, म्हणून तो आपल्या लोकल चर्चच्या क्वायर ग्रुपमध्ये सुद्धा होता, जिथे त्याची भेट सोफिया सोबत झाली. सॅम आणि सोफिया हे दोघेही लहानपणापासून खूप चांगले मित्र होते. शेजारी राहत असल्यामुळे दोघेही आपल्या जास्तीत जास्त वेळ सोबतच घालवायचे. आधी एका शाळेत, त्यानंतर कॉलेजमध्ये सुद्धा एकत्रच होते. मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि 2003 मध्ये सॅमने निर्णय घेतला की MBA केल्यानंतरच सोफियासोबत लग्न करणार. त्यामुळे तो आपले MBA शिक्षण पूर्ण करण्यासाठी तामिळनाडूच्या डिंडिगुलमध्ये शिफ्ट झाला. तसेच सोफियाच्या टाइमची महात्मा गांधी युनिव्हर्सिटीमधून पोस्ट ग्रॅज्युएट करू लागली आणि त्याच युनिव्हर्सिटीमध्ये सोफियाची मैत्री इंजिनिअरिंग स्टुडंट अरुण कमलासनन सोबत झाली. एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे सोफिया आणि अरुण हे दोघे खूप सारा वेळ एकमेकांसोबत घालू लागले होते आणि हळूहळू या दोस्तीचं रूपांतर अफेअरमध्ये झाले. तामिळनाडूमध्ये MBAचे शिक्षण घेणाऱ्या सॅमला या गोष्टीची जरासुद्धा भणक लागली नव्हती की सोफिया एकाच वेळेस त्याच्यासह अरुणसोबत सुद्धा रिलेशनशिपमध्ये होती. 2 वर्षानंतर 2005 मध्ये सॅमने मास्टर्स कंप्लीट केल्यानंतर MBA कंप्लीट केले. तसेच सोफियाचे पोस्ट ग्रॅज्युएशन झाले आणि पुन्हा एकदा सॅम आणि सोफिया जवळ आले. परंतु लक्ष देण्यासारखी गोष्ट ही होती की सोफियाने कॉलेजच्या दिवसांमध्ये अरुणसोबत झालेल्या अफेअरची भनक सॅमला लागू दिली नाही. वर्ष 2008, 3 वर्षे उलटून गेले. सोफिया आणि सॅम याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचे कुटुंब एकमेकांना ओळखत होते.
म्हणून जेव्हा सॅम आणि सोफिया यांनी आपल्या घरच्यांना हे सर्व जाहीर केले की ते एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना लग्न सुद्धा करायचे आहे, तेव्हा कोणीच सरप्राईज झाले नाही. आणि हो, सॅमचे वडील या नात्याला नकार देत होते, परंतु सोफियाने धमकी दिली की जर त्यांनी सॅम सोबत तिचे लग्न लावून दिले नाही तर ती आपला जीव देईल. सोफियाची ही सॅमबद्दल एवढी सिरियस आहे हे पाहिल्यावर त्यांनी या लग्नाला होकार दिला. पण त्यांना कुठे अंदाज होता की जी मुलगी आज त्यांच्या मुलावर एवढं प्रेम करते, ज्याच्यासाठी ती एवढी वेडी झाली, तीच मुलगी एवढ्या वर्षानंतर त्याच्या मुलाच्या मर्डरच्या केसमध्ये अरेस्ट केली जाईल. प्रत्येक केसमध्ये, प्रत्येक कहाणीमध्ये छोट्या छोट्या डिटेल्स खूपच महत्त्वाच्या असतात. आणि खरं सांगायचं तर या केसमध्ये अशा काही गोष्टी उघडकीस आल्या ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल की माणसाच्या मनातील लहर त्याला कितपत खाली पाडायला भाग पाडू शकतात. वर्ष 2008 मध्ये ईसाई रीतिरिवाजाप्रमाणे सॅम आणि सोफियाचे धूमधडाक्यात लग्न करण्यात आले. 1 वर्षानंतर दोघे पॅरेंट सुद्धा झाले. लाईफमध्ये सर्व काही चांगलं चाललं होतं. जिथे सोफिया बेंगळुरूच्या एका फर्ममध्ये जॉब करत होती, तिथेच सॅमची जॉब ओमानच्या लुलू एक्सचेंजमध्ये लागली. त्याला देश सोडून बाहेर जावे लागले आणि इथूनच सिच्युएशन चेंज व्हायला लागली. 3 वर्षानंतर 2011 मध्ये सोफियाची मोठी बहीण सोनिया ऑलरेडी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरामध्ये सेटल्ड होती. म्हणून सोफियाने हट्ट पकडला होता की ती सुद्धा ऑस्ट्रेलियाला राहायला जाणार आहे. इनिशियली सॅम या गोष्टीला राजी होत नव्हता, कारण की त्याच्यासाठी ओमानमधून इंडियामध्ये यायला सोपे होते. तसेच तो सुट्ट्यांमध्ये आपल्या फॅमिलीला घेऊन वेळ घालवू शकत होता. म्हणून उलट सॅमने सोफियाला ओमानला येण्यासाठी सांगितले. बट सोफियाने ऑस्ट्रेलियामध्ये सेटल होण्यासाठी हट्ट पकडला आणि शेवटी 2012 मध्ये सोफियाने आपल्या मुलाला घेऊन, जो यावेळी 3 वर्षाचा झाला होता, त्याला घेऊन मेलबर्न ऑस्ट्रेलियाला गेली. आता सॅमला काहीच पर्याय उरला नव्हता. सॅम आपल्या करिअरला घेऊन खूपच ॲम्बिशियस होता. म्हणून काहीच महिन्यात 2013च्या सुरुवातीमध्ये तो सुद्धा फायनली ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट झाला. आणि अशा तऱ्हेने सॅम आपल्या फॅमिलीसोबत ऑस्ट्रेलियामध्ये एक नवीन सुरुवात केली. आणि हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो की ज्या प्रकारे अरुण सोबत सोफियाचं 10 वर्षापूर्वी म्हणजे 2003 मध्ये भेटली होती, मग त्यांचं नाव कसं आलं? ऑस्ट्रेलियामध्ये लेट 1990 मध्ये पोलीस डिपार्टमेंटने एक इन्व्हेस्टिगेशन टेक्निक इंट्रोड्यूस केली, ज्याला मिस्टर बिगच्या नावाने ओळखले जाते. हे एक कॉम्प्लेक्शन म्हणजेच ज्यामध्ये पोलीस ऑफिसर्स फेक क्रिमिनल गँग बनवून सस्पेक्ट सोबत मैत्री करतात, जेणेकरून त्याचा विश्वास संपादन करणे. आणि याच फेक गँगच्या बॉसचे कोड नेम मिस्टर बिग असते. याच टेक्निकनुसार ऑस्ट्रेलियन पोलीस डिपार्टमेंटने कित्येक केसेस सोडवले होते. या केसमध्ये मिस्टर बिग, जो की एक अंडर कव्हर पोलीस ऑफिसर होता, त्यांनी अरुणसोबत त्या बारमध्ये मैत्री केली, जेथे तो नेहमी जायचा. जस्ट इमॅजिन की एक अंडर कव्हर पोलीस ऑफिसर पेशंटली अरुणला फॉलो करतो आणि काहीतरी बहाण्याने मैत्री करतो. हे कित्येक महिने दोस्तीचे नाटक केल्यानंतर बोलण्यामध्ये एक दिवस त्यांच्या तोंडून सर्व काही खरं खरं उकून घेतो. त्यानंतर ट्रायलच्या दरम्यान कोर्टामध्ये पेश केलं जातं. 12 ऑगस्ट 2016, 10 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर आणि पेशन्सनंतर ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीसने कॉल अँड चेक रेकॉर्ड सर्व्हिसेस एव्हिडन्स, बँक ट्रान्झॅक्शन आणि टेप सिक्रेट कनेक्शनच्या बेसिसवर सोफिया आणि अरुण सॅमच्या मर्डरचा सस्पेक्ट मानले जाते आणि अरेस्ट केले जाते. पोलिसांनी जेव्हा दोघांच्या घराची तपासणी केली तेव्हा त्यांच्या हातामध्ये सोफिया आणि अरुण यांची डायरी हाती लागते. सोफियाची डायरी एका रेग्युलर डायरीप्रमाणे होती. तिथेच अरुणजवळ एक इलेक्ट्रॉनिक डायरी होती, ज्याचा डेटा त्याच्या लॅपटॉपच्या हार्ड ड्राईव्हमध्ये स्टोअर केलेला होता. त्या दोघांच्या डायरीजमधील लिहिलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही या केसेसमध्ये तुमच्या समोर घेऊन येणारच आहेत. पण त्या अगोदर जाणून घेऊया त्या कटाबद्दल जे सोफिया आणि अरुण या दोघांनी मिळून रचले होते.
वर्ष 2009. शेवटी 6 वर्षानंतर सोफिया आणि अरुण पुन्हा एकदा एकत्र आली आणि ही तीच वेळ होती जेव्हा लग्नानंतर सोफिया बँगलोरमध्ये जॉब करत होती. त्याच वेळेस सॅम कामानिमित्त ओमानला निघून गेला. त्या दरम्यान सोफिया आणि अरुण यांच्यामध्ये पुन्हा एकदा अफेअरला सुरुवात झाली. कित्येक वर्षापासून चालत असलेल्या या अफेअरबद्दल तिने कधीच सॅमला भनक लागू दिली नव्हती आणि होणार तरी कशी, कारण की तो तर तसाही दुसऱ्या देशामध्ये राहत होता. वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या अफेअरची सॅमला काहीच कल्पना नव्हती. कालांतराने सोफिया आणि अरुण यांची एकमेकांबद्दलची आसक्ती हळूहळू वाढत होती आणि आता सोफियाला सॅमचे काही दिवसांसाठी घरी येणे सोफियाच्या सहनशीलतेच्या पलीकडे झाले होते, कारण की या दिवसांमध्ये तिला अरुणसोबत बोलायला मिळायचं नाही. म्हणूनच सोफियाने खूपच चालाखीने ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट होण्याचा प्लॅन बनवला, जिथे तिची मोठी बहीण सोनिया ऑलरेडी सेटल झालेली होती. सोफियाने विचार केला होता की ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट झाल्यानंतर सॅम नेहमी तिला ओमानमध्ये राहण्याकरिता सांगायचा, पण ती प्रत्येक वेळी करिअरचा हवाला देऊन नकार द्यायची. जसं मी आधीसुद्धा सांगितले होते, पण सॅमची टॉप प्रायोरिटी करिअरच्या आधी त्याची फॅमिली होती. म्हणून सॅम सोफिया आणि आपल्या मुलाजवळ ऑस्ट्रेलियामध्ये कायमच शिफ्ट झाला. सोफियाने कदाचित विचारसुद्धा केला नव्हता की ज्या पतीपासून आपली लफडी लपवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आली, पण तिथेही तिचा पती कायमच राहण्यासाठी येणार आहे. मग 2012 सोफिया आपल्या मुलाबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट झाली आणि काहीच महिन्यानंतर सॅम सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये कायमचा शिफ्ट झाला. तसेच नेक्स्ट इयर जुलै 2013 अरुण सुद्धा ऑस्ट्रेलियाला पोहोचला आणि ही गोष्ट पोलिसांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक डायरीवरून व्हेरीफाय केली, ज्यामध्ये त्यांनी 7 जुलै 2013 लिहिलं होतं, मेट माय लव्ह फॉर द फर्स्ट टाइम इन मेलबर्न आफ्टर 7th मंथ, म्हणजेच 7 महिन्यानंतर दोघे भेटले. यावरून ही गोष्ट नक्की झाली होती की इंडियामध्ये सुद्धा ते दोघं एकमेकांना भेटत होते. आता ऑस्ट्रेलियामध्ये सोफियाला पतीसुद्धा होता आणि तिचा बॉयफ्रेंड अरुण सुद्धा आला होता. आता साहजिकच अशा केसेसमध्ये या गोष्टी काही आठवडे किंवा महिने लपून राहू शकते, पण जास्त काळ लपून राहू शकत नाही. कधी ना कधी सत्य समोर येतच. खास करून ज्या प्रकारे सोफिया अरुणसाठी वेडी झाली होती, त्यावरून ती गोष्ट उघडकीस होणारच होती आणि झालंही तसंच. शेवटी सोफियाच्या अफेअरबद्दल त्याला खबर मिळाली. सॅमने लहानपासूनच सोफियाला आपला लाईफ पार्टनर बनवलं. तीच व्यक्ती त्याच्या पाठीमागून त्याला धोका देऊ लागली होती, परंतु परिवार तुटण्याच्या तसेच मुलाचा विचार करून त्याने आपल्या पत्नीला माफ केले आणि एक संधी दिली. पण सोफियाने खोटी माफी आणि खोटे रडू आणून फक्त दिखावासाठी केले, कारण की तिने विचार केला की तिच्या आणि अरुणमध्ये असलेली भिंत पाडणे खूपच जरुरीचे आहे. जुलै 2016 म्हणजेच सॅमच्या मृत्यूच्या 3 महिने आधी मेलबर्नच्या एका स्टेशनवर एक मुखवटा घातलेल्या माणसाने धारदार हत्याराने सॅमवर हमला केला. तो माणूस आधीपासूनच सॅमच्या गाडीमध्ये लपून बसलेला होता. हमला इतका अचानक होता की सॅमच्या गळ्यावर आणि गालावर खोल जखम झाल्या. हमला जीव घेण्याच्या इराद्याने केला होता, परंतु सॅम न घाबरता त्याचा मुकाबला केला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला केला, ज्यामुळे हमला करणारा व्यक्ती घाबरून पळून गेला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी सॅमच्या कारमधून झिप टाईट आणि हँडकफ गोळा केले. हैराण होण्याची गोष्ट ही होती की ती सॅमने पोलिसांना सांगितले की अटॅक करणाऱ्या व्यक्तीच्या चेहरा त्याने बघितला, पण त्याला ओळखू शकला नाही. सॅमच्या डेथची इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या पोलिसांनी जेव्हा 3 महिन्याआधी या इन्सिडेंटची रिपोर्टबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी अरुणच्या लोकेशनबद्दल इन्व्हेस्टिगेशन केली. तेव्हा त्यांना खूपच धक्का बसला, कारण अरुण जो एक मर्सिडीज बेंचच्या डीलरशिपमध्ये क्लीनरचे काम करत होता, पण त्या दिवशी त्याने दुखापत झाल्याचे कारण सांगून कामावर आला नव्हता. आता पोलिसांना पूर्ण विश्वास झाला की या हमल्यामध्ये नक्कीच अरुणचाच हात आहे आणि उद्दिष्ट तर आधीपासूनच क्लिअर होतं. परंतु एक प्रश्न जो राहिला होता की सॅम हा मास्कच्या मागे असलेल्या अरुणचा चेहरा बघून सुद्धा ओळखू शकला का नाही, आणि जर ओळखलाच होता तर मग त्यांनी पोलिसांना का सांगितले नाही, कारण की तोपर्यंत तर त्याला सोफियाबद्दल सर्व काही माहिती पडले होते
आणि कदाचित हेच कारण होतं की जेव्हा त्याला स्वतःलाच अंदाज होता की त्याच्या जीवनाला धोका आहे, आणि कदाचित हेच कारण होतं की जेव्हा तो इंडियामध्ये आपल्या पॅरेंट्सला भेटायला आला तेव्हा त्याने म्हटले होते की पुढच्या वेळी मी कॉफिनमधूनच झोपून येईल. नेक्स्ट टाइम आय वुड बी कमिंग हिअर इन अ कॉफिन. 14 ऑक्टोबर 2015. कॅलेंडरवर 14 ऑक्टोबरची तारीख चढली होती आणि सोबतच चढला होता सोफिया आणि अरुणच्या डोक्यामध्ये सॅमला मारण्याचा फितूर, ज्यामुळे सॅम दुसऱ्या दिवशी सकाळ पाहू शकला नाही. मित्रांनो, या कथेचा पुढील भाग आपल्याला नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्कीच ऐकायला मिळेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.